हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा रंगोली गुरु या माझ्या चॅनलमध्ये. आज मी घेऊन आली एक नवीन रांगोळी जी आहे बॉर्डर रंगोली. श्रावण महिन्यामध्ये आता वरलक्ष्मी व्रत, वैभवलक्ष्मी व्रत किंवा शुक्रवारी महालक्ष्मी पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की बॉर्डर रंगोली काय काढावी. तर त्यासाठी एकदम सोपी सहज काढता येईल अशी ही कमळाच्या फुलांची बॉर्डर रंगोली आज मी काढायचा प्रयत्न केला आहे. तर ही रांगोळी काढण्यासाठी मी याचे ठिपके टाकून घेतलेले आहेत हिरव्या रंगाचे आणि त्याला बोटाने असा गोलाकार आकार करून घेते आहे आणि त्यामध्ये मी गडद गुलाबी रंगाचे ठिपके टाकून घेणार आहे. काढायला अतिशय सोपी अशी ही रांगोळी तुम्ही नक्की काढून बघा. तुम्हाला ही रांगोळी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन विजिट दिलेला असेल, तुम्ही नवीनच माझ्या चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला रोज एक व्हिडिओ आणि एक शॉर्ट मी अपलोड करत असते, तर ती तुम्ही नक्की रोज पहा. आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या रोज टाकायला हव्यात त्या सांगितलं तर मी नक्कीच प्रयत्न करेल त्या प्रकारच्या रांगोळ्या टाकायचा. अशा प्रकारे मी टूथपिकने कमळाच्या फुलाचा आकार मी काढून घेते ठिपक्यांपासनं. काढायला अगदी अतिशय सोपी पण दिसायला अगदी सुरेख अशी ही रांगोळी तुम्ही नक्की काढून बघा. महालक्ष्मी पूजेच्या भोवती तुम्ही ही बॉर्डर रांगोळी काढू शकता. यानंतर फुलांची पानं काढून घ्यायची आहेत. त्यासाठी गडद हिरव्या रंगाचे ठिपके मी टाकून घेते. प्रत्येक कमळाच्या फुलाच्या खाली 2 ठिपके अशा प्रकारे आपल्याला ठिपके टाकून घ्यायचे आहेत आणि मग या ठिपक्यांना मी थोडंसं पसरवून घेणार आहे आणि टूथपिकच्या साहाय्याने पानांचा आकार देणार आहे. अशा सोप्या, सहज, सुंदर आणि दिसायला अगदी सुरेख रोज काढण्यासाठी तसेच फेस्टिवलसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती बाकीचे व्हिडिओ नक्की पहा आणि माझे व्हिडिओज शॉर्ट्स आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. पानांना मी हलकासा पिवळ्या रंगाचं शेडिंग करून घेणार आहे. त्यामुळे पानं खूप अशी फ्रेश दिसतात आणि त्याला एकदम असा नॅचरल लुक येतो. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला परत पुन्हा विजिट करा. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला सपोर्ट केल्यासाठी. थँक्यू.